नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत की ग्राउंड पुन्हा होण्यासंदर्भात। तर भरपूर हा मुद्दा या ठिकाणी मित्रांनो गाजलेला आहे आणि समोर आलेला आहे की वनरक्षक भरतीमध्ये नागपूरमध्ये जो काही मित्रांनो ग्राउंडच्या दरम्यान घोटाळा होत आहे आणि जो काही झालेला आहे, तर मित्रांनो आता त्याच्या बाबतीत काही पुरावे सादर होत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे वनरक्षकचं जे काही ग्राउंड आहे तर ते आता डबल कधी होणार आहे आणि मित्रांनो ते एक्झॅक्टली होणार आहे का डबल। ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, त्यांना पुन्हा संधी भेटणार आहे का ग्राउंडसाठी, तर सर्व काही डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे ज्याचं वनरक्षकमध्ये सिलेक्शन झालेलं असेल, ज्याने ग्राउंड दिलेलं आहे आणि ज्याचं बाकी असेल असं सर्व विद्यार्थ्यांसाठी। तर संपूर्ण माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून घ्या। वनरक्षक संदर्भात येणाऱ्या नवीन समोरच्या अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर आता बघा, जो काही पुरावा आहे, जी काही माहिती समोर येते ती काय अगोदर मी तुम्हाला देतो, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की तुमचं जे काही वनरक्षकचं ग्राउंड आहे तर ते नवीन होणार आहे का आणि होणार आहे तर कधी होणार आहे, समोरच्या महिन्यामध्ये होईल किंवा त्याच्या समोरच्या किंवा कधीपर्यंत होईल, ते सगळं काही मी तुम्हाला सांगतो मैदानी चाचणी बाबतीत। तर पाहू शकतात की प्रति महाराष्ट्र राज्य वनमंत्री माननीय श्री सुधीर मुनगंटीवार साहेब, विषय नागपूर वन विभागाचे नियोजन नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान भरपाई करून देण्याबाबत महोदय वरील विषयान्वये निवेदन सादर करतो की नागपूर विभागाची मिहान रोडवर मुलामुलींची मैदानी चाचणी सुरू आहे। तर पाहू शकतात 21 ते 25 तारखेपर्यंत, त्यामध्ये 21/2/2024 ची सकाळी जी या ठिकाणी 6:45 वाजेची जी काही बॅच होती मित्रांनो ती 10:30 वाजता घेण्यात आली आणि जी दुसरी बॅच होती 7:45 वाजेची तर ती 11:30 वाजता घेण्यात आली। तर पाहू शकतात की 7:45 आणि 8:45 आणि 9:45 या तिन्ही बॅच दुपारी उन्हात 3 वाजता घेण्यात आल्या आणि दुपारी 3, 4, 5 वाजताची बॅचच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थी 22/2/2024च्या सकाळच्या विद्यार्थ्यांना सुद्धा नुकसान झालं। म्हणजे मित्रांनो बघा, या ज्या बॅच आहे तर यांचा जो काही कालावधी तो चुकीचा झालेला आहे। सकाळची 8ची बॅच राहिली ती 10, 10:30, 11ला घ्यायची, म्हणजे जेणेकरून उन्हाचा पण टाईम असतो आणि त्या काळामध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो पळण्यामध्ये मुश्किल होते, म्हणजे त्यांना मित्रांनो या ठिकाणी पळणं अवघड जातं आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान आहे। जो विद्यार्थी आउट ऑफ मारतो मित्रांनो घरी, तर तो विद्यार्थी जर भर उन्हात पळला मित्रांनो तर तो मित्रांनो 10 मार्क त्याचे ऑटोमॅटिक कमी होऊन जातात, हे लक्षात ठेवा। तर असंच विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे त्यांची मागणी आहे। त्याच्यानंतर पाहू शकतात की या ठिकाणी समोर या दोन्ही बॅचला सर्वात जास्त, म्हणजे इथं सांगण्यात काय आलेलं आहे मित्रांनो की आणि दुपारी 3, 4 वाजताची जी काही बॅच होती ती सकाळच्या विद्यार्थ्यांना सुद्धा नुकसान झाले। या दोन्ही बॅचला सर्वात जास्त विद्यार्थ्यांना गुण आहे, विद्यार्थ्यांना जवळजवळ 100च्या वर गुण आहे। तर बघा, जी बॅच उशिरा झालेली आहे, ज्या विद्यार्थ्यांना संधी भेटलेली नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहू शकतात की त्यांना कुठंतरी संधी द्यायला पाहिजे। तिथं म्हटण्यात आलेलं आहे की रोजी 26/2/2024 रोजी मैदानी चाचणीसाठी पुन्हा एक संधी देण्यात यावी, म्हणजे मैदानी चाचणीसाठी विद्यार्थ्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी। त्याच्यानंतर पाहू शकतात पुढं की धाव चाचणीसाठी वन विभागाचे जे सेन्सर लावण्यात आले होते त्या सेन्सरमधून 5 किंवा 10 मिनिटांमध्ये मैदानी चाचणी रिपोर्ट बाहेर येतो। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती की ते काही म्हणताय की ते सेन्सरच खराब आहे अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं आणि ग्राउंडमध्ये मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांचं कोऱ्या स्टॅम्पवरती साईन करून घेतलं मित्रांनो। आता कोरा स्टॅम्प कशाला आहे, डायरेक्टली विद्यार्थ्याचं ग्राउंड झालं त्याच्या नावाच्या समोर त्याचे मार्क लिहायचे आणि सही घ्यायची। तर कोऱ्या स्टॅम्पवरती सही कशामुळे घेतली जाते, त्याच्यानंतर सेन्सर खराब आहे का, तर मित्रांनो अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी आहे। तर बघा, सांगण्याचा प्रयत्न मी असा करतोय की बघा, शासनाने म्हणजे यांनी पण असंच केलेलं आहे की विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत, गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। तर हा मित्रांनो आता भरपूर काही या ठिकाणी मुद्दे समोर आलेले होते की बघा, जी काही वन विभागाची जी काही मित्रांनो नागपूरचे ग्राउंड सुरू आहे त्याच्या बाबतीत प्रूफ मागितले जात होते की तिथं खरोखर या ठिकाणी घोळ होतोय का, घोटाळा होतोय का किंवा मॅनेजमेंट चुकीचं आहे। तर त्याच्या बाबतीत हा मोठा पुरावा आहे आणि विद्यार्थ्यांनी डायरेक्टली सादर केलेला आहे मित्रांनो। जे आपले मंत्री साहेब सुधीर मुनगंटीवार त्यांच्याशी मागणी केलेली मित्रांनो की असं या ठिकाणी अडचणी आम्हाला विद्यार्थ्यांना
त्या ठिकाणी आलेली आहे, तर तुम्ही आम्हाला संधी द्या. चिप खराब असो, त्याच्यानंतर बॅच ज्या काही उशिरा होत आहे, उन्हामध्ये पळवत आहे, त्याच्यानंतर जो काही मित्रांनो कोरस स्टॅम्पवरती साईन घेण्याचा इश्यू आहे तो सुद्धा मोठा आहे मित्रांनो. याच्यामुळे विद्यार्थ्यांना असं मित्रांनो संभ्रम निर्माण झाला आहे की गोड होतोय, घोटाळा होतोय मित्रांनो. तर हे सगळं मित्रांनो माननीय मंत्री साहेबांनी सॉल्व्ह करून विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत आणि त्यांना नुकसान भरपाई करून दिली पाहिजेत. एवढीच माझी पण आणि सर्व विद्यार्थी मित्रांची शासनाला रिक्वेस्ट आहे. आता असा प्रकार तुमच्यासोबत घडलेला आहे का मित्रांनो, किंवा तुम्हाला किती मार्क आले आणि तुमचं किती नुकसान झालं आणि याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. आता महत्त्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड डबल होऊ का मित्रांनो. बघा, सुधीर मुनगंटीवार साहेबांना विनंती करण्यात आलेली की मित्रांनो ग्राउंड डबल घेण्यात यावं, विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी. तर मंत्री साहेबांनी जर निर्णय घेतला तर तुमचं ग्राउंड होऊ शकतं डबल, आणि ते म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये साहेबांनी निर्णय घेतला तर. आणि जर नाही घेतला तर मग काही होऊ शकत नाही मित्रांनो. मग सगळ्यांना ही गोष्ट अप्लाय करावी लागेल, म्हणजे मित्रांनो ॲक्सेप्ट करावी लागेल. आता याविषयी तुम्हाला काय वाटतं की ग्राउंड डबल झाला पाहिजेत हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. जसेही समोरचे अपडेट येतील तसे मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून द्या, मित्रांमध्ये शेअर करा, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.